इकडल्या साईडला आहे मुकेश अंबानीची बिल्डिंग हो इथं जी समोर मला इथून दिसत होती मरीन ड्रायव्हर ना मुंबईमधल्या मरीन ड्रायव्हर आलेलो सध्या भावानो, कारण की माझा कॅमेरा पडलेला आहे बंद, त्यामुळे तर सामान काय घ्यायचं ते मी मुंबईमध्ये आलेलो आहे. मुंबईमध्ये आलो इकडल्या साईडला पाठीमागं बघितलं मला वाळकेश्वर दिसत नाही. मुंबईमध्ये 1 महिना फिरलो होतो, गेल्या 2 महिन्यापूर्वी सायकल घेऊन आलो. म्हणजे एवढं पॉल्युशन झालंय, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं, एवढं पॉल्युशन नाही मुंबईमध्ये अजून तर नाही बघितलेलं. म्हणजे काय दिसत नाही. आता समोर साईडला उभेराय हॉटेल तुम्हाला दाखवतो, उभेराय हॉटेल नीट दिसत नाही. आता लय काय नाही, इकडे वाळकेश्वर बघा तुम्ही, इकडे साईडला वाळकेश्वर आहे बघा, इकडे वाळकेश्वर आहे. वाळकेश्वर दिसायला तयार नाही ना काय नाही. समजा तुम्हाला उभेराय हॉटेल दाखवतो, हे बघा समोर साईडला उभेराय हॉटेल आहे, दिसतंय नीट तर दिसतंय. किती म्हणजे एवढं जास्त प्रदूषण आहे का नाही मुंबईमध्ये. इकडल्या साईडला आहे मुकेश अंबानीची बिल्डिंग हो इथं जी समोर मला इथून दिसत होती मरीन ड्रायव्हर ना मुकेश अंबानीची बिल्डिंग. इथनं का दिसत नाही, कारण की एवढं जास्त धुकं पडलंय, म्हणजे ते पॉल्युशन असते का ते समजा गोष्टी. इकडल्या साईडला बघा वाळकेश्वर आहे, तुम्हाला छोटे छोटे बिल्डिंग दिसते बघा, नॉर्मल उगं एक धुंदुक दिसेल, लय लांब आहे त्या वाळकेश्वर इकडल्या साईडला या. आणि इकडल्या साईडला आपण गेलो होतो. जर मुंबईमध्ये फिरताना तर एक सांगतो, मास्क लावून फिरायला, चेहऱ्याला मास्क लावायची वेळ आली तर त्याला झाडं लावा, झाडं जगवा जरा थोडी. जर अजून जर झाडं नाही तर लावायच्या मार्गाला आला ना, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला श्वास घ्यायला येणार नाही. आणि मी अजून पण सांगतो, येणारा काळ आणि येणारा दिवस लय बेकार आहे. तर तुमच्यापाशी भलेच अर्धा रुपये असू द्या, पण तुम्ही त्या अर्धा रुपयाचा तुमच्यापाशी काहीच फायदा होणार नाही, श्वासच घेणार नाही. असं केलं तर तुम्हाला मरून जाईल माणूस एखादं. झाडं लावा अजून सांगतोय मी, जाऊन बांधामध्ये. हर हर महादेव. पण सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपल्या भावाला.